नमस्कार सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी हिरवी साडी घातली, छान रेडी झाले आणि मी राहते कॅनडामध्ये। मला इथे जेवढ्या गोष्टी मिळतील तेवढ्यात मी वटपौर्णिमा करायचं ठरवलं। आज 7 वर्ष मी बाहेर राहते। दरवर्षी मी अशाच प्रकारे वटपौर्णिमा करते। आपल्याला जेवढ्या वस्तू मिळतात तेवढ्यामध्ये आपली वटपौर्णिमा साजरी करायची। श्रद्धा महत्त्वाची आहे। मी सकाळीच उठले, छान बाप्पाची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर वडाची पूजा करून घेतली। आपल्याला माहितीच आहे वटपौर्णिमा हा सण सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। जेव्हा सत्यवानाचे प्राण यमराज घेऊन जात होते तेव्हा सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने, धैर्याने आणि अढळ निष्ठेने यमराजाला प्रसन्न करून सत्यवानाला पुन्हा जीवदान मिळवून दिलं आणि या घटनेचं प्रतीक म्हणून विवाह स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। आणि आजच्या दिवसात सगळ्यात छान गोष्ट झाली ती म्हणजे आम्ही अचानक प्लॅन केलं। सगळ्या रेडी झालेल्या होत्या, तो अचानक सगळे माझ्या घरी आले आणि आम्ही भेटलो आणि एक खूप छान टाइम स्पेंड केला। छान छान फोटो काढले। पूजा तर सकाळीच झाली होती पण आज ऑफिसेस असल्यामुळे आम्ही संध्याकाळी सगळे एकत्र भेटलो आणि अशा प्रकारे कॅनडामध्ये मी आजची वटपौर्णिमा साजरी केली। सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।